तर परिस्थिती कशीही असली तरी शरद पवार काम करत राहतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शरद पवारांचं कौतुक करण्यात आलंय। हार जीतची पर्वा न करता शरद पवार काम करतात असंही मुख्यमंत्री म्हणाले। मुख्यमंत्री यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून मुद्दे समजून घेऊया। शरद पवारांबद्दलच्या अनेक गोष्टी मला आवडतात असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय, पण काही गोष्टी अशाही आहेत ज्या मी स्वीकारत नाही असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। तर पण मी त्यांचं कौतुक त्यांच्या सातत्याचं कौतुक करतो। या वयातही ते जिंकले, हरले किंवा परिस्थिती कशीही असली तरी ते काम करत राहतात। तर शरद पवारांचं कौतुक करण्याआधी फडणवीसांनी केंद्रातून परवानगी घेतली असेल। मुख्यमंत्री फडणवीसांनी पवारांचं कौतुक केल्यानंतर संजय राऊतांनी या शब्दात टोला लगावलाय। आम्हाला पवारांविषयी आदर व्यक्त करताना परवानगी घ्यावी लागत नाही असंही राऊत म्हणाले। तर शरद पवारांमध्ये जे गुण आहेत ते सर्वांना मान्य करावेच लागतील। ज्या अर्थी देवेंद्र फडणवीसांनी पवार साहेबांचं इतकं कौतुक केलं त्या अर्थी त्यांनी दिल्लीची परवानगी घेतलीच असेल। आम्हाला पवार साहेबांविषयी आदर व्यक्त करायला कोणाची परवानगी लागत नाही, महाराष्ट्रातल्या आमच्यासारख्या नेत्यांना, उद्धव साहेबांना। पण भारतीय जनता पक्षाचे सर्व निर्णय धोरणात्मक असतात। आपल्या राज्याची संस्कृती संस्कार जसे आहे की विरोधी पक्षामध्ये सुद्धा काम करणाऱ्या चांगल्या व्यक्तीचा गौरव केला पाहिजे। एखाद्या वेळेस पवार साहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य जे महाराष्ट्राला दिलंय त्यात त्यांनी चांगलंही काम केलंय। कामाचं कौतुक करणे काही चूक नाहीये, हे आपल्या राज्याची संस्कृती आहे। तर संजय राऊत संस्कृती संस्कार विसरले आहे, याला मी काय करू। 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाल्यापासून शरद पवार साहेब हे बीजेपी सोबत जाणार आहेत अशा म्हणजे चर्चा ज्या आहेत त्या आम्ही ऐकतोय। काँग्रेसच्या लेखी त्या चर्चेच्या याच्यापेक्षा जास्त काही किंमत नाही आहे, याच्यापेक्षा जास्त काही किंमत नाही आहे। म्हणजे कदाचित ते अजित पवारांना घाबरवत आहेत का, की एकनाथराव शिंदेंना घाबरवत आहेत की तुम्ही गडबड करू नका, मी सांगतो तसं करा, नाही तर माझ्याकडे पर्याय आहे। हे सगळं गँगवॉर जे सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत आहे आणि जनता सोडून दिली आहे वाऱ्यावर, आणि यांचं मस्त मला एखाद्याचा कार्यक्रम सुरू आहे।